आज आपण पनीर पासून मस्त खमंग चटपटीत आणि तितकीच टेस्टी अशी एक रेसिपी बघणार आहोत। खूप कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते, कारण की ही डिशच एवढी टेस्टी आणि चटपटीत अशी बनवून तयार होणार आहे। तर आज आपण पनीर तवा फ्राय किंवा आपण याला पनीर देखील म्हणू शकतो, खूपच कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि घरच्या साहित्यांमध्येच आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले हे पनीर किती सुंदर दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच ते अप्रतिम आहेत। पनीरचं मॅरिनेशन कसं करायचं आणि त्याचं परफेक्ट कोटिंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सोबत शेअर केलेलं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 200 ग्राम फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे। आता ह्या पनीरचे आपल्याला व्यवस्थित असे छान तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे पनीर आपल्याला आवडत्या त्या शेप मध्ये कट करून घ्यायचं आहे। इथे मी स्क्वेअर शेप मध्ये पनीर कट करून घेणार आहे, तुम्ही हव्या त्या शेप मध्ये पनीरला कट करू शकता। सर्वात आधी आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे, त्यासोबतच 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, कोणताही गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, गरजेनुसार मीठ इथे तुम्हाला घ्यायचं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर इथे मी वापरलेला आहे, हा टोटली ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे, कोणतंही खाण्याचं तेल तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर इथे 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा फ्रेश असं दही घेतलेलं आहे, जे जास्त आंबट नाहीये। त्यानंतर इथे अर्धा चमचा मी चाट मसाला वापरलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये सगळे पनीरचे तुकडे आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मसाल्यांचं कोटिंग पनीरला होईपर्यंत आपल्याला छान पनीर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्या पनीरला पूर्ण हा मसाला लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे पनीर त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला सर्व मसाला या पनीरला लागला गेलेला आहे। आता हे पनीर आपल्याला अर्धा तासांसाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून द्यायचे आहेत। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही साधारण 1 ते 1.5 तासांसाठी सुद्धा हे पनीरला मॅरिनेट करायला ठेवून देऊ शकता। आपले पनीर हे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि छान मॅरिनेट झालेले आहेत। तर आता तवा पनीर फ्राय बनवत असल्यामुळे इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि त्याला छान तेल लावून घेतलेला आहे। शक्यतो पनीर फ्राय करताना तुम्ही इथे नॉनस्टिकचाच तवा वापरू शकता। व्यवस्थित पनीर आपण ह्या तव्यावर ठेवून घेऊया आणि इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता, त्यामुळे त्याची चव अजून वाढते। थोडंसं साजूक तूप मी वरून टाकून घेतलेलं आहे आणि 1 ते 2 मिनिटाच्या अंतराने आपल्याला हे पनीर छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीर खूपच लवकर शिजले जातात, त्यामुळे ते फार कमी वेळामध्ये बनवून तयार होतात। साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण हे पनीर बाजूने एका पलटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आपल्या पनीरला आलेला आहे आणि आपले पनीर खूपच असे अप्रतिम असे दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच ते टेस्टी आहेत। खूपच कमी वेळामध्ये इतकी डिलिशियस अशी डिश बनवून तयार होते। तुम्ही एका पार्टी इव्हेंटला किंवा मुलांना खायला किंवा थोड्याशा मधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही डिश खूपच कमी वेळामध्ये बनवून तयार करू शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते आणि असेच नवनवीन आणि सोपे आणि तितकेच टेस्टी व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊनच येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया आता नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा.